भातकुली तालुक्यातील मार्की गावातील एका शेतकऱ्यानं केळी पिकाचा नवा प्रयोग केला असला तरी महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे हे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मार्की गावातील शेतकरी गजानन झगडे यांनी आपल्या शेतातील 41 आर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली असून हा भातकुली तालुक्यातील पहिलाच प्रयोग मानला जातोय। मात्र सिंचनासाठी आवश्यक असलेला सौर कृषी पंप वेळेत न मिळाल्याने त्यांच्या पिकासमोर मोठे संकट उभं राहिलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार गजानन झगडे यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी पंचवटी चौक येथील महावितरण कार्यालयात सोलर कृषी पंपासाठी अर्ज केला होता। त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी 22,971 रुपयांचे चलानही भरलं। तसेच 19 फेब्रुवारी 2026 रोजी वर्क ऑर्डरही जारी करण्यात आली। नियमानुसार वर्क ऑर्डर नंतर 2 महिन्यांच्या आत पंप मिळणं अपेक्षित होतं। मात्र अद्यापही सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यानं केला आहे। यासाठी त्यांनी वारंवार महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या। तसेच 20 एप्रिलपर्यंत पंप देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं, परंतु मुदत उलटूनही पंप मिळाला नसल्याचं सांगण्यात आलंय। सध्या गजानन झगडे हे डिझेल पंपाच्या सहाय्याने केळी पिकाला पाणी देत आहेत। मात्र अपुऱ्या पाण्यामुळे शेतातील केळीची झाडे करपून नुकसान होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्याने केला असून याला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान याबाबत महावितरण प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माझं नाव गजानन मोतीराम झगडे। मी 41 आरमध्ये केळीचा प्लॉट लावलेला आहे आणि लावला अशामुळे का चला आपल्याला सौर ऊर्जा मिळणार आहे आणि बरेच कास्तकाराला दोन तीन अशा महिन्यात मिळालेली आहे। तर बा आपल्याला समोर सौर ऊर्जेचं काम पडणार आहे, तर आपण आजपासून डिझेल इंजिन लावलेलं आहे। तर डिझेल इंजिन परवडून नाही राहिलं। वारंवार MSCB मध्ये गेलो MSCB वाल्याने हेच सांगितलं का बा 2 महिन्यात येईल, 1 महिन्यात येईल आणि त्यांनी आम्हाला वर्क ऑर्डर दिली का 20 एप्रिलपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल बा। तर ते आजपर्यंत काही आले नाही। त्याच्यामुळे माझं खूप नुकसान होऊन राहिलं आणि केळी सुकून राहिली। डिझेलवर परवडून नाही राहिलं। तर अशी इच्छा आहे बा MSCB वाल्यानं लवकरात लवकर सौर ऊर्जा पंप देण्यात यावा।